ठीक है। प्रश्न काय आहे कि एक तस्वीर की ओर इशारा करते हुए सुमित ने कहा, तस्वीर में मौजूद आदमी मेरी सास का ससुर है। तो तस्वीर में मौजूद आदमी का सुमित की पत्नी से क्या संबंध हो? आता बघा, मान्य करताना काय करायचं की एक तस्वीर की ओर इशारा करते हुए सुमित, आता सुमित का संदर्भ ज्याचा आहे ने कहा, तस्वीर में मौजूद आदमी मेरी सास का, याची पत्नी ही त्याची आई, बरोबर? ती असणार फिमेल, सास म्हणजे फिमेल. मेरी सास का ससुर, बरोबर? सुमित ने तस्वीर को इशारा करते हुए मौजूद आदमी ने कहा कि मेरी सास का ससुर है. कौन? तो तस्वीर मधला व्यक्ती. तो सुमित की पत्नी का उससे क्या संबंध है? तस्वीर में मौजूद आदमी का सुमित की पत्नी से क्या संबंध है? आता मला सांगा, सुमितची पत्नी जर तिच्याची आई, तिचे वडील, मग त्याचं ससुर म्हटलं म्हणजे काय? तो दादा. राम अनिल का भाई है और गोपाल का पुत्र है. अनिता गोपाल की पत्नी है, नंदू गोपाल के पिता है. तो अनिल का नंदू से संबंध क्या होगा? बघा, तुम्हाला ज्यावेळेस उत्तर सांगितलं त्यावेळेस का जिथं असलं तो संदर्भ घ्यायचा. काय घ्यायचा? आता बघा, राम अनिल का भाई, किसका अनिल? अनिलला पण लागेल. कोण भाई आहे? राम. भाऊ बहिणी संबंध बरोबर चिन्हानं, बहिणी बहिणी संबंध बरोबर चिन्हानं, पती पत्नी गुणाकार, आई वडील मुलगा वडील. ठीक. आता राम अनिल का भाई और गोपाल का पुत्र और राम, म्हणजे गोपाला दोन मुलं झाले, अनिल आणि राम. समजतंय ना? राम अनिल का भाई और गोपाल का पुत्र. अनिता गोपाल की पत्नी, किसकी? गोपाल की. गोपाल की पत्नी. नंदू गोपाल के पिता, किसके पिता? नंदू गोपाल के पिता. तो अनिल का नंदू से क्या संबंध हो? पुत्र का पुत्र. ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन सांगा. ऑप्शन ए बी सी डी करा. दामाद, पुत्र, पुत्र का पुत्र, पुत्री का किती आला पाहिजे? सी फॉर कॅट. ओके. आता बघा, रमेश मोहित का, किसका? रमेश मोहित की माँ का ससुर है. आता पहिले आपल्याला मोहित द्यावं लागेल, नंतर किसकी माँ का? मोहित. याची आई, बरोबर ना? चे पती, याचे वडील आले रमेश. रमेश मोहित की माँ का ससुर है, बरोबर? असं नाही रे बोलते, माँ का वेगळं. मोहित विशाल का इकलौता भाई, बरोबर? मोहित विशाल का इकलौता भाई. बेस्ट. तो मोहित का, किसका? मोहित. किससे क्या संबंध होगा? आता मोहित आणि रमेश याच्यात एक जनरेशनचा फरक आहे, एक पिढीचा, बरोबर आहे ना? मुलचे आईचे ससुर म्हणजे
पुत्र का ठीक है, हे बघा प्रश्न बघा. हर्ष अजित का पुत्र है. किसका? अजित का. अजितला घ्यायला. किसका पुत्र है? अजित का. बरोबर. विनीता अजित की पत्नी. बरोबर. किसकी पत्नी? अजय. अजय हर्ष का भाई. अजय किसका भाई? हर्ष का. नेहा अजय और कविता की इकलौती पुत्री है. कविता कोण आहे अजयची मग? मिसेस इल्ला. हाँ. नेहा अजय और कविता की पुत्री. अली नेहा. ठीक है. तो विनीता का नेहा से क्या संबंध? ताकि बरोबर ना. घ्यायचं होत नाही ना. बघे. एक व्यक्ति की तस्वीर की ओर इशारा करते रमेश ने कहा. तस्वीर समझा. ठीक है. रमेश ने कहा यह मेरी माँ. तस्वीर बना दो व्यक्ति. ठीक. यह मेरी माँ. किसकी माँ था? रमेश जी. यह मेरी माँ की एकलौती संतान का बेटा है. हा रमेश आला. त्याची आई. बरोबर. एकलौती संतान म्हटलं म्हणजे त्याची आई एकटा फक्त रमेश होता. यह मेरी माँ एकलौती संतान का बेटा है. तो रमेश का संबंध है. किसका? रमेश का. पिता पिता. हाँ.
सॉरी म्हणून होत नाही. सॉरी म्हणून झालं असतं तर पोलीस स्टेशन उघडले नसते. नाही बरोबर. भाई बघा गौरव ने नीरज से कहा. किसने कहा? गौरव संदर्भ है. गौरव नीरज से कहा वो लड़का जो क्रिकेट खेल रहा है वो मेरे पिता की बेटी के 2 भाइयों से बड़ा है. एक व्यक्ती एक मुलगा जो क्रिकेट खेळतोय त्याच्याकडे फोन करून गौरव म्हणतोय नीरजला की वो लड़का मेरे पिता की बेटी म्हणजे याची बहीण के 2 भाइयों में से बड़ा है. कौन? तो लड़का क्रिकेट खेलना ना. बड़ा है. लड़का जो क्रिकेट खेल रहा है उसका गौरव से. आता लड़का कोणाचा भाऊ आहे? बेटीचा. त्याच्या मुलांच्या मुलीचा. म्हणजे असे भाऊ आहे. बरोबर ना. तो काय येणार? भाई.